गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंमधील वैर मिटवण्याकरता खडसेंच्या सुनबाई रक्षा खडसेंनी पुढाकार घेतलाय। खडसे महाजनांनी एकत्र यावं असं आवाहन रक्षा खडसेंनी केलंय। रक्षा खडसेंचा हा प्रस्ताव महाजनांनी मात्र फेटाळलाय। खडसे महाजन वाद मिटवण्यासाठी रक्षा खडसेंचा पुढाकार। रक्षा खडसेंमुळे महाजन खडसे वादावर पडदा पडणार। एकनाथ खडसे गिरीश महाजनात दिलजमाई होणार। एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात विळ्या भोपळ्याचं सख्य आहे। फडणवीस खडसे संघर्षात गिरीश महाजन हे फडणवीसांसोबत राहिले। याचा मनात राग असल्याने एकनाथ खडसे जिथं संधी मिळेल तिथं गिरीश महाजनांवर टीका करतात। लोकसभा निवडणुकीत रक्षा खडसेंना मिळालेली उमेदवारी त्यानंतर लगेचच रक्षा खडसेंना राज्यमंत्रीपद मिळालं। एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली असून तेही घरवापसीसाठी सज्ज झाले। एवढ्या सगळ्या घडामोडी घडत असताना रक्षा खडसेंनी गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंसोबत दिलजमाईसाठी कंबर कसली। मलाही आवडेल की ते दोघं नेते एकत्र आले तर नक्कीच ह्या जिल्ह्याचा सुद्धा विकास होईल। ज्या काही मतभेद आहे, जे काही आता बघा, राजकारण हे आज कोणाचं उद्या कोणाचं आहे सांगता येत नाही। पण आधीचा एक काळ होता की जेव्हा नाथाभाऊ आणि गिरीश भाऊंचे खूप जवळचे संबंध होते आणि मी पण देवाला हीच प्रार्थना करते की ते दिवस परत आले पाहिजे। गिरीश महाजनांनी रक्षा खडसेंचा प्रस्ताव अप्रत्यक्षपणे धुडकावून लावलाय। रक्षा खडसे जे म्हणाल्या ते त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं महाजनांनी सांगितलंय। एक वक्तव्य की एकनाथ खडसे आणि गिरीश भाऊंमध्ये समेट घडवण्यासाठीचा प्रयत्न करणार आहेत। समेट झाला तर जिल्ह्याचा राज्याचा फायदा होईल असं सांगितलं जातं। ठीक आहे, त्यांचं मत आहे, त्यांनी ते व्यक्त केलेलं आहे। ठीक आहे, त्यांचं मत आहे, त्यांनी ते व्यक्त केलेलं आहे। एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावर गिरीश महाजनांनी त्यांना टोला लावण्याची संधी सोडलेली नाही। सुनबाई मंत्री झाल्यात त्यांना सांगून खडसेंनी भाजप प्रवेश करावा असा टोला महाजनांनी लगावलाय। मला ते समजत नाही। सगळी दुहेरी भूमिका त्याची त्या ठिकाणी असते। एकीकडे भाजपचं मी प्रवेश करतोय, एकीकडे सून झाली म्हणून पेढे वाटतायत, ढोलताशे पिटतायत। त्यांच्या सुनबाई पण आता मंत्री आहेत, त्यांनी मग त्यांना सांगावं आमच्याकडून काही होत नसेल तर। ते आता केंद्रामध्ये आहेत। महाजन खडसेंमधील वाद कमी होईल असं वाटत होतं, पण रक्षा खडसेंनी मध्यस्थी करूनही दोघांमधील वाद मिटेल याची सुतराम शक्यता दिसत नाही। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।